या ठिकाणी लोकेबुवानी सुरुवातीला सांगितलं की टायमाचं बंधन न पाळणारा बुवा, समस्त भजन रसिकाने आता कोण तो बघितला असेलच की ज्यावेळी बुवा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, त्यावेळी 3 बोट आपल्याकडे असतात आणि 1 बोट वरती परमेश्वराकडे असतं. त्या कॅमेऱ्यातून बुवा कोण लपू शकत नाही. आज ह्या कलियुगामध्ये इथेच खावं आणि इथेच फेडावं, सत्य परिस्थिती बुवा आज आपण बघतो. ज्यावेळी आपण दुसऱ्या नावा ठेवतो ना, त्यावेळी आपण स्वतःचं आचरण बदलून वागोक शिकव काय समाजामध्ये. तुमका 12ची गाडी आहे, गावात जाऊ तरी सुद्धा बुवा टायमिंग भजनाचा 10 वाजेपर्यंत असते वेळी सुद्धा बुवा तुम्ही 11:45 वाजेपर्यंत गजर करता आणि दुसऱ्याला सांगता की समोरचा बुवा टायमाचं बंधन न पाळणारा बुवा म्हणून. व त्यावेळी आपण स्वतःला लाज बाळगायला पाहिजे. निदान देवाला तरी आपण काय पेटवणार. आता मगाशी तो पेटवणार होतो तर घरात गेलो, आता घराकडे जाऊ दे की माघारी जेव्हा बॅगेत पगार करून दिली तेव्हा त्याला समजतं ना की घरी गेले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. फोंडा गावचं हे रत्न आहे आणि त्याने एकच राजा इथे जन्मला हे गाणं या ठिकाणी गाण्यासाठी हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं शिवरायाचं, माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव
अजिबात दाखवायचा नाही. खाली आपण जाऊन बुवा ह्या तुमच्या पुण्यात नाही, लक्षात ठेवा. सन्माननीय दुधवा 500 रुपये दिलेले होते. तो काय म्हणा 500 रुपये दिले तसा काय केलास काय. युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही ऐका, युट्यूबच्या माध्यमातून आज तुम्ही ऐका की आज लोके बुवा किती खोटा बोलतात आणि किती खरा बोलतात. हायच्या हाय तुमका सांगणार. गावात जेव्हा बारी असतात तेव्हा लोके बुवा काय सांगणार, जय जय महाराष्ट्र गाणं हे जे गीत आहे ते भजनाच्या माध्यमातून मी प्रथम आणलेलं आहे. आणि आज ते सांगतात या भांडूप नगरीमध्ये आल्याच्या नंतर सांगतात की हे प्रथम गाणं आमच्या गोठणकर बुवांनी आणलं, त्याच्यानंतर मी आम्हाला. म्हणजे किती खऱ्या आणि किती खोट्याला, म्हणजे हैचे है तो शब्द बदलला. आता बघला ना धाकली उत्सवात टाकली. ह्याच्या अगोदर रुपावळ घ्यायचे, चंदूमाची रुपाळ घ्यायची, ते ती पाठवून पाठवून पाठ लावलेली तिची. म्हणजे जेवढी चंदूमानी म्हटलेली नसतात तेवढी ह्याची म्हटलेली. आणि त्या नावात आपल्या नावाचा लेबल लावून टाकलेली. पण काय काय रुपावली टार्गेट केलं नाही का ही रुपावली कोणाची आहे. तेव्हा सत्य सांगितलं की ही रुपावली चंदूमाची आहे, मी म्हणतो आहे. हा आमच्याकडे एक बुवा कसे बुवा होत जे त्यांना नाव ठेवतात ना ते ह्यांना नाव ठेवतं. कारण ह्या जगात बुवा असाचा जे तुमची इथे स्तुती करतात ना ते मागे जाऊन ते काय सांगतात रे लोके बुवांपेक्षा जोईल बुवान भारी भजन केलं ना त्यांचा काय का रोजचाच आता ऑर्केस्ट्रा लावले किती मोकळे झाले. हा ब्रँड माऊली तुमच्यासाठी त्यांनी या गाणं म्हणते ना, माझ्याकडून तुमच्यासाठी या गाणं जाऊ नको. एक फक्त ऐकायला जावा, काय देऊ नको पण ऐकायला जावा.
ह्या टायमात कोण म्हणत नाही. आता ह्याकाचं सुद्धा तुम्ही जर उभं केला, ह्याकाचं उभं केला तर लग्न तयार होतो नाही, होणार नाही पण तो होय नाही म्हणून सांगता हो नाही. अरे पीळ गेलो तुंब जायला म्हणून पीळ जाता काय ओ सकारामाची तुकाराम जीवश्य कंठश्य मित्र. गंमत तुमका सांगते सकाराम कोण नाही ना होय. सकारामाची तुकाराम जीवश्य कंठश्य मित्र आणि सकारामाची मागाणी कोण सकला. जीवश्य कंठचे आयुष्यभर प्रेम केल्याने जवळजवळ 70 वर्ष एकमेकावर प्रेम केल्याने आणि एक दिवस आजारी पडलो. आजारी पडल्याबरोबर हॉस्पिटलमध्ये गेलो हकडे नळीव लावलेलं तकडे नळीव लावलेलं करणार काय. माऊली आपली चरण सेवा करी जाऊली एवढ्याच मी गेले बघू गुलाब नाही हो दांडून व्यक्ती बघू गेलंय म्हटलं पाणी तरी तोंडात झाली. माऊली तोंड उघडून बघिना. माऊली सांगता सकू सांगता कोण ते बघतात ते भांडणात वेगवेगळे आवाज काढतात ना. 5 आवाज काढतात सावध काय काढी ते माऊली डोळं उघडून बघितला. मी म्हटलं हाता डोळं उघडीत बघेल डोळं उघडीत नाही. अर्धो तास वाट बघा एवढ्या तिचो 5 मैत्री लिहिलो. सकला नकला यसला सुसला आणि चंप्या 5 मैत्री लिहिलो. माऊली सांगता ऐकता ती बघा तरी मग अशी डोळे बुवा म्हणजे काय डोळं उघडून बघणार नाही. नकलाईला यसलाईला आणि सुसलाईला आणि चंप्याईला. चंप्याचं नाव घेतल्याबरोबर म्हातारा सावध झालो. नळीओ काढून टाकल्याने म्हणा करलो कोण बोलली काय गो करू. जेव्हा हातपाय माझे चांगले होते तेव्हा कमरे डोळ होतो तेव्हा पण आपले डोळं उघडून बघू दिलंच नाही. आणि आता जाता जाता काय बोलू काळीच बघू. काय केलं झालो अवतार संपतो. आता बॅग भरून घ्या आणि कोण काय करायचो बघा. पेटिओ काढून ठेवला आता पेटो काढून ठेवला ना त्या पेटीवर. लग्न लावतात पण नावा बिवा काय घेतला नाही ना. लग्न हा विषय असतो लय खरा. लग्न म्हणजे लग्नाची जो विषय जर काढला तो खंडीचा दिवस हा कोण थांबायचे नाही. कोण थांबा मगापासून तुम्ही लग्नाचा विषय सांगता हिंदू विषय सांगता एका जागा कळत बघतो तो गेला खरा. तुम्हाला लहान दिसणारी तुमच्या म्हणण्यापेक्षा जाऊन घराकडे खेळी गेलेली बरी. ऐकता काय त्याचा विराट कोहली आमचा कोण अनुष्का शर्मा हातामाटात लगीन झाला. हय लगीन झाला इटली जेव्हा त्याची हौस पिटली. विराट कोहली तेव्हा त्याची हौस पिटली. लांब जाऊन इटली केल्या पण या लिंडा जाऊचा गंगला सुद्धा लग्नात जाऊ बाहेर पडला पण काय जाऊ गावला नाही. पण लग्नाच्या पूजा मुंबई म्हणून हजर झाला आणि अनुष्का शर्मा सांगता काय नुसता ऐकलं नाव घे बघूया नाव घे माका यायचं होतं ऐकलं लग्नात पण आमचे हे आले ना लग्नात काही बसचं प्रवास तो विमानाचा प्रवास ना कसा जातलं कडान जातं बायचं का जागा तरी पार्किंगला माका बाई लग्नात यायचा होता पण निदान पूजेत तरी येऊ गावला. अनुष्का नाव घे बघूया नाव घे. अनुष्का नाव काय घेतल्या. सारे लोक लग्न करतात देशात आम्ही गेले इटलीला. सारे लोक लग्न करतात देशात आम्ही गेले इटलीला आणि विराटरावांचं नाव घेते हात लावून त्याच्या. तुम्ही समजतात कळेल एवढं कावड बोलणार होईल बुवा नाही लक्षात ठेवा. हात लावून त्याच्या बॅटीला म्हातारी लय कॅप्टन म्हातारी म्हणता गो नुसता लय पोटला गुड बाय लय पोटला बॅटी पण जाऊन पोटलं माका वाटतं चमका पण डायरेक्ट हात लावून म्हणतो. आता हसतोच ना लोक. ह्याचा कसं माहिती आता ठरलं ना ना ह्या तू म्हणत दाखवता तू म्हणत एवढा असणारा सुद्धा तो सोर बोलतो होता. विचार करा म्हणजे विचार करा. म्हणजे गाणं म्हणताच ना बुवा शुक्र तारा मंद वारा जेव्हा शपथ म्हणजे तो गायक जर आता जर असतात ना तर नक्की तो सुके बावडे जीव दिल्याशिवाय एवढा सुंदर गाणं म्हटलात तुम्ही.
आणि कोण तो दिवाना पिक्चर मधले कोण ऋषी कपूर कोण ऐका तुमका मनात सांगा होता होय ना म्हणजे तो पिक्चर हिटच झालो आता मला वाटतं म्हणजे तो पडद्यालाच रवलो असतो म्हणजे एवढा तुम्ही चांगला म्हणता तसा तुमचा वाटता आता पण एवढा सोप्या नाही आता बुवा गाणं हे भगवान घे त्यांना वाटता काय हो गुडगुडो जो इलो आणा तो असोच म्हणजे ह्याच्याकडे कायच नाही ह्याच्या पोतडीत काय नाही हे नाही हा आता सुटत चालला म्हणजे काय लागतं टाकरी बांधल्यासारख्या आता ते आता काय करणार त्यांनी बांधलेली आणा आता ते गरम्यात खाली गाणं कसा ऐका शुक्रता तुमका वाटत असा की हो 4-2 वर्षात डबलबारी करून वरती इलं वा 4-2 वर्ष नाही व 4-2 वर्ष नाही व 8वीत असते वेळेपासून बुवा मी पेटी वाजवतोय आणि त्यापासून गाणी म्हणतोय लक्षात ठेवा तुमका वाटत असा की 4-2 वर्षात वर येऊन आमच्या छाताड्या बसतात एवढी सोपी गोष्ट नाही 4-2 वर्षात वरती येऊन एवढ्या डबलबारी भजन करणाऱ्या बुवांच्या थोडीच तोड भजन करणं म्हणजे साधी गोष्ट नाही का 4 वर्षात ही त्याला साध्य होत नाही लक्षात ठेवा बुवा आणि बुवा एक गाणं हे पकवास घे परत बुवा युट्यूब वाले हे गाणं ज्यांनी म्हणतो तर युट्यूबला टाकू नको कारण तुमचा काय होणार ते कॉपीराईट गाणं आहे माझं चॅनल बंद होत पडलेलं म्हणून सांगते शेष फणावर धरणी सारी भगवंताची धरणी सारी भगवंताची धरणी सारी भगवंताची अधातरी हे तुले न भागण अधातरी हे
तर लपडा होता तेव्हा टायमिंग 10:30 होतो. आता आमचे आता 11:15 झाले, बरोबर की नाही? हा, आमचे शेलटकर साहेब दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, बरोबर. अशी भजन क्षेत्रामध्ये बुवा माणसं तुम्ही आम्ही जोडलेली आहे. म्हणून आज या भजन क्षेत्रामध्ये संतोष जोईर बुवा आणि लोके बुवा, गुड्डू सावंत बुवा, विनोद चव्हाण बुवा, गोठणकर बुवा की महान बहिणी बुवा आज या मानाच्या सन्मानाच्या खुर्चीवर बसतात. ही अशी सोन्यासारखी माणसं आपण मिळवलेली आहेत बुवा. धनदौलत पैसा होता, धनदौलत पैसा आता सर्व काही जागेवर राहणार, सर्व काही जागेवर राहणार. पण बुवा सोनं नाणं कमावण्यापेक्षा बुवा सोन्यासारखी माणसं आयुष्यामध्ये कमवा. कारण मनुष्य जो जन्माला आला तो सोन्याच्या कळसाला नतमस्तक होत नाही, तो दगडाच्या पायरीवरती नतमस्तक होत. म्हणून सोन्या नाण्यापेक्षा कमावलेली आयुष्यात जास्त ही सोन्यासारखी माणसं आपल्याला कामाला येतात बुवा. जास्त वेळ घेणार नाही, कारण तुमचा सुद्धा जाऊचा गावात तुमची 1 वर्षाची गाडी आहे. तो तुम्ही जसं माझा अंत बघला तसं मी तुमचा अंत बघणार नाही. या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. बरोबर हा काय चूक आता घराकडे जाऊन बघा, युट्यूबच्या माध्यमातून जाऊन बघा. त्या बरोबर कसा असा ह्यांचा कसा असा चूक जरी म्हटला तरी त्या खरा हा या लोकांच्या मनात डुबवायचा ही याची सवय झालेली आहे. आणि दुसऱ्याचा कसा खोटा, फक्त जाऊन का बुवा स्वर कसे ते त्याच्यात ऐका आणि नंतर मागा सांगा. कशी कशी सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली उरला नाही न्यायाच्या दरबारी. आज सत्य उरला नाही तुम्ही किती सांगायचा प्रयत्न करा, ह्यो माणूस समोरच्या माणसा खोटात पाडणार. म्हणून ह्यो तुमच्यासाठी गजरा. अशी कशी सारी जगाची रीत न्यारी, सत्याला वाली, अशी कशी
श्रेष्ठ मानलं पाहिजे. कारण ज्या मातेने आपल्याला जन्म दिला, 9 महिने ओटी सांभाळून ज्या मातेने आपल्याला जन्म दिला, त्या आई वडिलांना कधी वाऱ्यावरती सोडू नका. बुवांनी चांगली गोष्ट सांगितलेली आहे. एक वेळ तुम्ही परमेश्वराच्या देवळामध्ये जाऊ नका, पण ज्या परमेश्वराप्रमाणे आपले आई वडील आपल्या या घरामध्ये आहेत, तो अधिक श्रीमंत. लक्षात ठेवा, ज्याच्या घरामध्ये आई वडील नाही तो गरीब. गर्भ श्रीमंत कोण असेल तर ज्याच्या घरामध्ये आई वडिलांसारखी दैवत आपल्या घरामध्ये आहे, तो श्रीमंत माणूस. म्हणून काय म्हणतो बघा, मानव जन्म मिळाला हा पूर्व पुण्याईन, विसरून पुरे वेड्या आई बापाचे देवळात जाऊन का शोधीशी कुणाला, देवळात जाऊन का शोधीशी कुणाला, देवळात जाऊन का शोधीशी कुणाला, देव आई बापाच्या रूपाने भेटण्यात या, देव आई बापाच्या रूपाने भेटण्यात या. तुझ भावती आज कली मानला, नको विसरू हरिनाम. पोरपोरीनी लाज सारी बांधली वेशीला, पायदळी तुडवून आपल्या परंपरेला, पोरपोरीनी लाज सारी बांधली वेशीला, पायदळी तुडवून आपल्या परंपरेला. आज आपली संस्कृती कुठच्या कुठे जाऊन पोहोचलेली आहे. आज पोरपोरीनी लाज सारी वेशीला ठरलेली आहे. आपणच आपल्या संस्कृतीची वाट लावून टाकलेली आहे, नाही काय? आणि आपणच म्हणत चाललो की आपल्या संस्कृतीचं काय बुवा, की आपणच आपल्या संस्कृतीची वाट लावलेली आहे, नाही काय? पहिला फुल ब्लाऊज होता, त्याच्यानंतर हा पिला, त्याच्यानंतर हा पिला, त्याच्यानंतर परत हा पिला, आणि आता हळूहळू माणसा सगळी मोकळी होत चाललेली आहे, नाही काय? कॉलेजकडे जर जाऊन जर तुम्ही बघला तर पोरं पोरीकडे बघला ना तर वाटता की अरे बाबा बॉम्ब मधून बाहेर पडली का ही पोरापोरी. म्हणजे काय संस्कृती आपली कुठच्या कुठे नेऊन पोहोचलेली आहे, नाही काय? आज बदलापूर सारख्या शहरामध्ये, बदलापूर थोडा गावामध्ये सुद्धा बुवा आज अशी परिस्थिती झाली आहे की छोट्या छोट्या मुलींवरती बलात्कार होतात, आणि याला कारणीभूत जर कोण असेल तर त्यांचे आई वडील कारणीभूत आहे, बाकी कोण नाही. कारण ज्यावेळी मुलगी ज्यावेळी घरातून बाहेर पडते त्यावेळी ती कोणते कपडे घालते, कोणाबरोबर काय बोलते, किती काय करते, हे स्वतः आई वडिलांनी बघितलं पाहिजे, नाही काय? हे संस्कार आपण स्वतःच्या घरातून केलेलं पाहिजे. औषधीचं जीन्स पॅन्ट घालून घराच्या बाहेर पडले तर पोरग्या त्याच्यापेक्षा वर कपडे घालून बाहेर पडणार, मग चुकी कोणाची आहे? आपल्या आई वडिलांची चुकी आहे, नाही काय बुवा? म्हणून समाजामध्ये वावरताना असे वावरा की आपल्या आई वडिलांची मान कुठेतरी समाजामध्ये खाली जाता कामा नये. एवढ्या खालच्या पातळीमध्ये कुणी वावरू नका. आपला एक दिवस देश आपला विकला जाईल, एवढं लक्षात ठेवा. कोण नाही कोणाचा वाली आहे. आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे आपलेच आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कोणी पकडून दिला? आपल्या मराठीनेच पकडून दिला ना, त्याच्या मामल्यानेच पकडून दिला. कोण होतो तो बुवा? तुका काय करू झाले? तू चार गाठी म्हटलं पकडून तुका काय म्हटलं? पोरपोरी लाज सारी बांधली वेशीला, पायदळी तुडवून आपल्या परंपरेला. पोशाख घालीची तोंड भरमाटलेला, कारे मोठेपणा निर्मित्या दुपारुनी हाताला, कारे मोठेपणा निर्मित्या दुपारुनी हाताला. तुझं भावती आज कली मातला, नको विसरू हरिनाम. या ठिकाणी टायमाचं बंधन असल्यामुळे शेवटचे एक कडव घेतो, गणिताचं सांगत सुखाचा काळ गेला उरली आठवण, माणूस माठ झाला कसला उगाची वाचा मुकला,
रे